एक्झामिन बोलत राहा, मी ऐकतोय इकडं. हां, सिम्पल लिव्हिंग सांगितलं यांनी. गांधीज क्रिटिक ऑफ मॉडर्नायझेशन. हां, अजून आधुनिकतेबद्दल गांधीजींचं काय क्रिटिक आहे असा हा प्रश्न विचारला 16 मध्ये विचारलेला आहे. ओके. हां, सिम्पल लिव्हिंग एक श्रेणीने सांगितलेलं आहे. ओके. हां, मेकॅनायझेशन कमी पाहिजे, फोकस ऑन सिम्पल टेक्नॉलॉजी. गुड, एक्सलंट. अजून सो फर्स्ट ऑफ ऑल जे आहे की गांधीजींनी जे आहे मॉडर्नायझेशनचं जे क्रिटिक केलेलं आहे त्याच्यामध्ये मेजर कन्सर्न हा इंडस्ट्रियलायझेशन होता. इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे काय होतं, त्याचा इम्पॅक्ट रोजगारावर होत होता. जास्तीच्या ठिकाणी कमी रोजगारांची निर्मिती तिथं होत होती, तो एक मेजर कन्सर्न तिथं होता. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जी आहे ती एक बाब तिच्यामध्ये होती. सो इथं जे आहे मॉडर्नायझेशन ही जी गोष्ट आहे बघा, तर सिम्पली जे आहे की इथं इंडस्ट्रियलायझेशनचं क्रिटिक त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे बघा. सो इंडस्ट्रियलायझेशन, ओके, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते ज्या प्रकारे झालेलं आहे त्या प्रकारे जर तुम्ही विचार केला तर मग एकतर काय होतं की इंडस्ट्रियलायझेशनमुळे जे आहे वेल्थ अँड पॉवर काही कमी लोकांच्या हातात राहते बघा. ओके, वेल्थ अँड पॉवर खूप बोटावर मोजणे इतक्या लोकांकडे जाईल, संपत्ती आणि सत्ता जी आहे बघा. ओके, वेल्थ अँड पॉवर. कुठलाही देश घ्या बघा, सत्ता समीकरण राजकारण याचा विचार जर तुम्ही केला तर तिच्यामध्ये सिंपली एक गोष्ट येते, किती इंडस्ट्रियलिस्टची नावं तुम्ही ऐकताय गेले काही वर्षांमध्ये. भारताचा विचार करा, US विचार करा किंवा जगाचा विचार करा तुम्ही, हा ना. इलॉन मस्क दर 4 दिवसाला आपण बघतो, बरोबर. जसं आपण बघतोय अख्खं जग बघतोय, ग्लोबल लेवलला हे डील करणारे लोक आहेत बघा. किंवा हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत टेलिग्रामसारखे, व्हॉट्सअप, फेसबुक, है ना, ही लोक जागतिक स्तरावर इम्पॅक्ट पाडणारे असे इंडस्ट्रियलिस्ट किंवा जसे लोक आहेत हे की ज्यांच्याकडे ही पॉवर आहे आजच्या डेटमध्ये. देशाच्या बाबतीमध्ये पण असे काही तुम्हाला फ्यू इंडस्ट्रियलिस्ट सापडतील बोटावर मोजणे इतके की जे सिस्टीमचा फार क्लोज असतात आणि त्याच्यातून गोष्टी करतात. सो मूळ मुद्दा याच्यामध्ये जे आहे की वेल्थ अँड पॉवर, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे तर हे फार फ्यू लोक जे आहेत ते एन्जॉय करतात बघा. ओके, सो तो एक मेजर याच्यामधला मुद्दा असतो. आणि तिच्यामुळे काय होतं की ज्या वेळेस फक्त हे जे आहेत हे फ्यू जे आहेत हे ज्या वेळेस वेल्थ आणि पॉवर डील करतील तर हिच्यामधून काय होणार आहे, इनइक्वॅलिटी जन्माला येणार आहे. ओके, जास्तीत जास्त पॉवर ते एक स्वतःकडे घेतील, जास्तीत जास्त पैसा स्वतःकडे घेतील. सो इनइक्वॅलिटी ॲज वेल ॲज एक्सप्लॉयटेशन इज देअर. ओके, या दोन गोष्टी हिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात, इनइक्वॅलिटी आणि एक्सप्लॉयटेशन. असमानता आणि शोषण या दोन गोष्टी हिच्यातून जन्माला येतात. सायमल्टेनियसली व्हेन वी टॉक अबाउट अ लार्ज इंडस्ट्रियल सेटलमेंट, ॲट दॅट टाईम यू हॅव टू गो फॉर अ लँड ॲक्विजिशन. जमीन ॲक्वायर करा, अधिग्रहण करा. तिच्यातून काय होतं की तुम्ही कितीतरी रुरल लोकांना जे आहे त्यांच्या जागेवरून दुसरीकडं सरकवता बघा. ओके, रुरल कम्युनिटीज जे असतात तर त्यांना जे आहे डिस्प्लेसमेंट त्यांचं होतं बघा. ओके, सो जे काही इंडस्ट्रियल प्लांट्स असतात त्याच्यामधून काय होतं, डिस्प्लेसमेंट जे आहे ऑफ रुरल कम्युनिटीज. तुम्ही असं बघितलं का कुठलं शहर उचलून बाजूला ठेवलं म्हणून? रुरल कम्युनिटीजला हे फेस करावं लागतं. एखादं धरण येतं आहे, डॅम येतं आहे, पाण्याखाली जाणार, तुम्ही निघा इथून, है ना. विस्थापितांचे प्रश्न, साहित्य निर्माण होतं मग. ओके, सो साहित्य अकादमीचा पुरस्कार कुठल्या कादंबरीला भेटलाय बरं मराठी रिसेंटली? है ना, रिंगण, रिंगाण. ओके, रिंगाण जे आहे, काय रिंगाण? डिस्प्लेसमेंट आहे आणि सगळं जे आहे ती सगळी लोकं निघून चालली आणि मग प्राण्यांचा प्रश्न आणि मग ते सगळं तिच्यामध्ये आहे. मग हे कोणाच्या माथी मारलं होतं? सगळं रुरल कम्युनिटीजच्या माथी मारलं होतं. त्यांना ते डिस्प्लेसमेंट तिथं हे करावं. त्यांचं जे लाईफ आहे बघा ते तुम्ही काय करता, कम्प्लिटली डिस्टर्ब करता. तुमच्यापैकी रिसेंटली कोणी रूम वगैरे बदलली का? रिसेंटली म्हणजे अशी पुण्यात आलात, एक रूम घेतली, मग दुसरीकडे शिफ्ट झाले, असे किती लोक आहेत बरं? गुड. काय प्रॉब्लेम येतो बरं? एकदा तुम्ही एका ठिकाणी सेटल असता, मग तुम्ही दुसऱ्या रूममध्ये गेला, काय इश्यू होतात बरं?
नाही नाही, फॅसिलिटीज नसणं नाही, तुमचं स्वतःचं सेटल होणं जे आहे, चला फॅसिलिटी ओके, ॲडजस्ट होत नाही. बरोबर, किती दिवस लागले बरं तरी ॲडजस्ट, म्हणजे परत रुटीन सगळं एकदम नॉर्मल जसं आधी होतं तसं दुसऱ्या रूमवर. बरोबर. हे जेव्हा आपण दोन पद्धतीने डिस्प्लेसमेंट आहे बघा, आयदर स्वतः तुम्हाला एक रूम बोर झाली है ना, खिडकीतून तेच ते चेहरे दिसत आहेत म्हटल्यानंतर तुम्ही रूम बदलली, किंवा खिडकीच नाही आहे म्हणून रूम बदलली स्वतः, किंवा मालकाने सांगितलं की तुमचा चेहरा बघायची उद्यापासून इच्छा नाही, तुम्ही रूम बदला. सो ह्या केसमध्ये तुम्ही जेव्हा बदलतात आहे तर तिथं सिम्पली गोष्ट काय आहे, परत दुसरीकडे सेटल होणं इतकं सोपं आहे का? नाही. रस्ता बदलतो, पायऱ्या बदलतात है ना, सगळंच बदलत जातं तिथलं, कोपरे बदलतात आपले, आणि मग ते सेटल व्हायला तुम्हाला 15-20 दिवस जाणार आहेत तिथं. हे सगळ्या बाबतीत आहे. लायब्ररी बदला, सगळं मेज बदला, हे होत जातं. तुम्ही विचार करा की वर्षानुवर्षे एका ठिकाणी असणारी एक सेटलमेंट तिला उचलून तुम्ही दुसरीकडे पाठवताय, त्याची शेती तिथं होती, घर तिथं होतं, त्याचा मूळ पाया तिथला आहे, त्याला उचलून दुसरीकडे टाकणं, त्याला किती दिवस लागतील ते सेटल व्हायला? इतकं सोपं आहे का हे? गांधीजींचा कन्सर्न होता. हेवी इंडस्ट्रीज काय करतात आणि याची किंमत कोण उचलत प्रत्येक वेळेस? ग्रामीण भाग जो आहे तो, रुरल कम्युनिटीजला पे करावं लागतं ते प्रत्येक वेळेस. खेड्यांकडे चला गांधीजी म्हटलं होतं. ओके. सो हिंद स्वराजमध्ये जे आहे हे सगळं त्यांनी जे आहे मांडलं आहे बघा. सो हिंद स्वराज याचा जर तुम्ही रेफरन्स बघितला तर हिंद स्वराज जे आहे, ओके, हिंद स्वराजमध्ये यांनी हे मांडलं आहे 1909मध्ये. आणि तिच्यामध्ये गांधीजी म्हणतात की ह्या ज्या हेवी मॉडर्न मशीन सिव्हिलायझेशन जे आहे, किंवा हे जे सगळं आधुनिक जे काही यंत्र येत आहेत बघा, तिच्यातून काय होतं आहे, हे डिस्ट्रक्टिव्ह आहे, अनजस्ट आहे. ओके, हे काय आहे? डिस्ट्रक्टिव्ह आहे, अनजस्ट आहे बघा. ओके. आता शहरांमध्ये आपण आपले सण कसे साजरे करतो? आजकाल सगळं रेडीमेड भेटायला लागलं आहे. ती गुढी उभारली जाते ती बी रेडीमेड येते बघा, घेऊन फक्त लावा. तिच्यामध्ये पण इतके पुढं गेलेले आहेत की गुढी नीट उभारता येत नाही, ती उभी राहत नाही, म्हणून बेसपासून तुम्हाला गुढी देऊन देतात, घ्या घरी जाऊन फक्त ठेवा, कुठेही ठेवा. म्हणजे आधी कसं होतं की ते जे कल्चर होतं त्या गोष्टी होत्या. मॉडर्नायझेशननी तुमचं जगणं सोपं केलेलं असलं तरी कुठंतरी तुमचे ट्रॅडिशन्स मागं पडत चाललेले आहेत. त्याचे काही ना काही अर्थ होते बघा. आपट्याची पानं आणायची तर मग ती आपट्याची झाडं लोक जगवत होती, टिकवत होती की लागतात बाबा ही झाडं आपल्याला. आता आपण सगळं जे आहे ते मागं सोडत चाललेलो आहे. मग हे जे आहे की अरविंद घोषांच्या बाबतीत कल्चरमध्ये हे जास्त वर्क होतं बघा, की कल्चर हा जो पार्ट आहे इंडियन कल्चर. ओके. सो गांधीजींनी हे क्लिअर करून टाकलेलं आहे बघा. त्याच्यानंतर याचा जो इम्पॅक्ट आहे ऑन ह्युमन व्हॅल्यूज, ओके, हे क्लिअर आहे की काही लोकांच्या मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे. आता याचा इम्पॅक्ट कशावर होणार आहे? ह्युमन व्हॅल्यूजवर जे आहे बघा. आपल्या व्हॅल्यूज जे आहे, आपण मटेरियलिस्टिक होत चाललो बघा दिवसेंदिवस जे आहे. ओके, होत काय चाललो, झालोच आहे म्हणा. ओके, ह्युमन व्हॅल्यूजवर काय इम्पॅक्ट होतो बघा याचा, मानवी तत्व जी आहे. ओके. आता जसं जसं टेक्निकल सगळं जग व्हायला लागलेलं बघा, आपल्या ज्या मॉरल्स आहेत ते डिक्लाईन होत चालले दिवसेंदिवस. तुम्ही विचार करा की तुमच्या ग्रुप्स असतील, तुमचे फॅमिली, फ्रेंड्स, सोशल मीडियावर तुम्ही ग्रुपवर कुणीतरी काहीतरी टाकतं, तुम्ही रिॲक्ट होतात, हसता, तिथे रडता वगैरे, कसं? थ्रू मशीनच्या माध्यमातून. तुम्ही त्या लोकांशी कधी बोललात बरं? शेवटचं तुम्ही स्वतःलाच विचारा. त्या ग्रुपमध्ये असणारे बरं असे क्लोज लोकांचे ग्रुप असतात एकदम, काही त्यांची खरंच कधी तुमचं कम्युनिकेशन झालेलं आहे का? म्हणजे याच्यामध्ये जे आहे ह्युमन व्हॅल्यूजचा जो कन्सर्न येतो तो काय आहे की ह्या ज्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत, या ह्युमन व्हॅल्यूजचा जर तुम्ही विचार केला तर इथं तुम्हाला मॉरल्स डिक्लाईन होताना दिसतात. नैतिक मूल्य दिवसेंदिवस ढासळायला लागलेली आहेत आपली. गांधीजींनी हे क्लिअर करून दिलेलं होतं बघा की इंडस्ट्रियल टेक्निकल जी काही प्रोग्रेस आहे ती ह्युमन व्हॅल्यूज डिग्रेड करणारी आहे. ओके. सो आपल्याला जे आहे की ठीक आहे मटेरियल, म्हणून गांधीजींनी जे आहे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम जो आहे की जो आपण कशात बघितला होता, कम्युनिटी जे आहेत विलेज कम्युनिटीजच्या बाबतीमध्ये. सो यांनी जे फोकस केलेलं होतं की तुम्ही स्वतःशी संवाद साधणं गरजेचं आहे बघा. ओके. सो लाईफला जे आहे तुम्ही प्रॉपरली बघा, सिम्पल लिव्हिंग ठेवा, स्वतःच्या गरजेपुरतं ब्लेड लेबर अँड ऑल दॅट. सो ती एक गोष्ट याच्यामध्ये होती की ह्युमन व्हॅल्यू डिग्रेड होत चाललेलं आहे, तिच्यामुळे हा एक यांचा कन्सर्न होता. देन एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स पण गांधीजींचे होते बघा. ओके.
एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स. आता एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स जे आहेत की ज्या वेळेस सिंपल आहे की हे माणसाला डिस्प्लेस करतं आहे, हे त्याच पद्धतीने झाडं झुडपं नद्या नाले त्याला डिस्प्लेस करतं आहे, तिथला हॅबिटेट डिस्ट्रक्ट करतं आहे. सो सरळ सरळ जे आहे इट इज हार्मफुल फॉर आपलं इकोलॉजी. आणि हे काय करतं आहे की नेचर इकोलॉजीचा बॅलन्स जो आहे ओके त्याला काय करतं आहे, डिस्टर्ब करतं आहे. बघा तो जो बॅलन्स आहे तर तो इथं डिस्टर्ब होत चालला आहे. ओके सो नेचर जे आहे त्याचा विचार याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. रिसोर्सेस जे आहे तर ते गरजेपेक्षा जास्त तुम्ही डिस्ट्रॉय करत चाललेला आहात. बघा गरजेचं आता बघा गांधीजींचं कोट पण आहे की प्लॅनेट अर्थवर जे आहे सगळं आहे कशासाठी, फॉर युअर नीड नॉट फॉर युअर ग्रीड. ते तिथं क्लिअर आहे एकदम की तुमच्या नीडसाठी सगळं आहे पण तुमच्या ग्रीडसाठी तिथं सगळं नाही. हा तो मुद्दा आहे की रिसोर्सेस एक्सप्लॉइट करू नका. देन गांधीजींनी फोकस केला होता फॉर सिंपल लिव्हिंग जे आहे. ओके ही फोकस्ड ऑन सिंपल लिव्हिंग, साधी राहणी. ओके आपल्याकडे म्हणतात ना साधी राहणी उच्च विचारसरणी. विचारसरणी उच्च वगैरे असेल नसेल माहीत नाही पण साधी राहणी जे आहे बेसिकली ती काय करते, तुमचे रिसोर्सेस वाचवते. बघा इतरांच्या पण नीड्स फुलफिल करण्यामध्ये हेल्प करतं. सो गांधीजींचं जे होतं की सिम्पलर अँड मोर सस्टेनेबल लाईफ जे आहे ओके शाश्वत जीवन जे आहे ते असलं पाहिजे तिथं. आता लाईफ नावाची एक कन्सेप्ट आपल्या पंतप्रधानांनी मांडली होती रिसेंटली. काय बरं हे लाईफ, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट जे आहे ओके सस्टेनेबल लिव्हिंग. ओके सिंपल लिव्हिंग सस्टेनेबल लिव्हिंग जे आहे ते गांधीजींनी तिथं हे केलं होतं. आणि याच्याच माध्यमातून मग सिंपल टेक्नॉलॉजी, स्मॉल स्केल इंडस्ट्री है ना, हातमाग, खादी अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत. ओके सो सिंपल टेक्नॉलॉजी त्याच्यावर फोकस ॲज वेल ॲज जे आहे स्मॉल स्केल टेक्नॉलॉजी. स्मॉल स्केल टेक्नॉलॉजी इंडस्ट्री छोटे छोटे जे लघु उद्योग आहे तिच्यावर फोकस करा, त्याच्यावर तुम्ही गोष्टी वर्क करू शकता. बघा हिच्यातून काय होणार आहे की तुमचे जे आहेत सोशल एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स पण कमी होतील, पण बेसिकली जे आहे तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या पद्धतीने वर्क करू शकता. आणि हे पण हिंद स्वराजमध्ये त्यांनी दिलेलं आहे. बघा सो सिंपल लिव्हिंग जे आहे ओके हिंद स्वराज वाचू शकता तुम्ही, छोटंसं बुक आहे ओके आपला सिलेबस झाल्यावर वाचा सगळं जाईल. ओके फोकस आधी इथं ठेवा पण हे बुक तुम्ही तुमच्या संग्रही ठेवू शकता, वाचू शकता. ओके त्याच्यानंतर दुसरं जे होतं बघा की आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की एकतर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जेवढं जेवढं होत चाललं आहे तर मग ह्युमन बिंग्सचं जे काही ओव्हरऑल हे आहे बघा की सोशल हार्मोनी जे आहे ती पण हिच्यातून डिस्टर्ब होत चालली आहे. तो पण एक त्यांचा कन्सर्न होता की जो आधी आपण बघितला की सोशल जे आहे समाज कसा पाहिजे की त्याच्यामध्ये एक तारक मेहता का उलटा चष्मासारखा समाज आपल्याला पाहिजे है ना. मग तो जो आहे की इंडस्ट्रियल हिच्यामधून जे आहे की तिच्यामध्ये काय होत जातं की काही लोकांच्या हातात जास्त रिसोर्सेस मग ती इनइक्वॅलिटी आणि ते सगळं गणित जे आहे ते गडबडत जातं, असा तो कन्सेप्ट होता. ओके सो मॉडर्नायझेशनमध्ये जर तुम्ही गांधीजींचं बेसिक हे बघितलं तर त्यांचा कन्सर्न एवढाच आहे की तुम्ही तिथं सिंपल लिव्हिंग ठेवा, तिच्यामुळे जे काही नेचर रिसोर्स डिस्टर्ब होत आहेत, ह्युमन बिंग्समधली जी इनइक्वॅलिटी जन्माला येते ती आपल्याला नको, एवढं यांचं गणित क्लिअर होतं. आता याच्या पलीकडं दुसरा जो मुद्दा आहे बघा तो जो आहे की सगळ्यांचं मत असंच आहे का बरं. मग आता जवाहरलाल नेहरू याच्याबद्दल काय विचार करतात ते आपण बघूयात. बघा सो गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू यांचे विचार जे आहेत थोडेसे विसंगत याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बघा ओके टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया कशाला म्हटलं होतं जवाहरलाल नेहरूंनी, कोणी सांगू शकेल का, है ना जवाहरलाल नेहरू. ओके ओके काही पण का हां हां डॅम्स जे आहेत बघा है ना, टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया जे आहे. आता बघा सिंपली जे आहे नेहरू जे होते बघा पहिले पंतप्रधान आपले ओके
त्यांचं म्हणणं होतं की नाही टेक्नॉलॉजीकडे आपण गेलो पाहिजे आणि टेक्नॉलॉजी जे आहे इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग लिव्हिंग स्टँडर्ड्स. म्हणून गांधीजींचं आणि जवाहरलाल नेहरूंचं मत इथं थोडंसं वेगळं आहे बघा. इथं जे आहे की त्यांनी हे करून दिलं होतं की टेक्नॉलॉजी जी आहे ही टेक्नॉलॉजी काय करणार आहे तर ही टेक्नॉलॉजी तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते उंचावणार आहे बघा. ओके, टेक्नॉलॉजी काय करेल लिव्हिंग स्टँडर्डला अपग्रेड करून देईल बघा. ओके, टेक्नॉलॉजी विल अपग्रेड युअर लिव्हिंग स्टँडर्ड. ओके, हा याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा होता. ओके, आता ओव्हरऑल कसं होतं की भारताची तेव्हाची जी स्थिती होती की जिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे बघा. सो पॉवर्टी वॉज देअर. आणि दुसरा जो मुद्दा होता की इकॉनॉमिक ग्रोथ जी होती ती पण थोडी मागच होती, कमी होती. सो आपला सेकंड 5 इयर प्लॅन जो आहे बघा तो कशावर फोकस्ड आहे इंडस्ट्रियलायझेशन. पहिला कशावर होता ॲग्रिकल्चर. तिसरा कशावर होता बॅलन्स बिटवीन बोथ. ओके, सो यांनी हे क्लिअर करून घेतलं होतं की जी पॉवर्टी आहे ॲज वेल ॲज इकॉनॉमिक ग्रोथ आहे याचा विचार आपण इथं केला पाहिजे. पॉवर्टी, इकॉनॉमिक ग्रोथ, लिव्हिंग स्टँडर्ड. ओके, या दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. ओके, सो यांचं ते म्हणणं होतं बघा. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय व्ह्यूज होते बघा मॉडर्नायझेशनबद्दल जे आहे. इफ यू टॉक अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण काही गोष्टी एकदम क्लिअर केल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले ते खेडी सोडा, शहरांकडे चला. का बरं? Okay, Dr. B.R. Ambedkar. So Dr. B.R. Ambedkar, he said that की modernization is a necessary step for social reforms. ओके, यांचं जे म्हणणं होतं की मॉडर्नायझेशन जे आहे हे कशासाठी गरजेचं आहे सोशल रिफॉर्मसाठी गरजेचं आहे. ओके, मॉडर्नायझेशन इज अ नीड फॉर सोशल रिफॉर्म्स अँड अपलिफ्टमेंट ऑफ मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज जे आहे. ओके, upliftment of marginalized communities. ओके, समाजाचा जो दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला आपल्याला जे आहे अपग्रेड करायचं आहे त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. ओके, सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे तर हा कन्सर्न याच्यामध्ये ठेवला होता. कास्ट सिस्टीम जी आहे ती कुठंतरी डिस्क्रिमिनेशन आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला होऊ शकतात. याच्यामधून जे आहे इक्वॅलिटी जी आहे ती प्रमोट होऊ शकते. बघा आता याचं एक एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आजच्या डेटमध्ये तुम्ही बघा की याच्यावर डॉक्युमेंटरीज पण तुम्हाला बघायला मिळतील. आज मुंबईसारख्या शहरामध्ये कोट्यवधी लोक आलेली आहेत बघा बाहेरून. कशासाठी? जॉब. ओके, का तिथं जॉब निर्माण झाले? इंडस्ट्री, मॉडर्नायझेशन हा ना, तिच्यामुळे जॉब निर्माण झाले. बरं, जेव्हा ही लोक तिथं आली तर आज लोकलमधून प्रवास करताना कोणी विचारतं का तुझी जात कुठली आहे, तुझा स्पर्श मला होता कामा नये. असं जर आज कुणी म्हटलं की माझ्यावर सावली पडू नये तर त्याला रेल्वेचा रूट धुवून पायी पायी चालायचं आहे बघा. मग लोकांचे स्वतःचे हे आहेत बघा. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आजही भारतामध्ये जिथं जिथं कास्टिझम आहे किंवा कुठंतरी जे आहे की ह्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत बघा, म्हणजे ते अजून पारंपरिक हिच्यात अडकलेले आहेत. तिथला जो स्टार्टा आहे जो मुंबईसारख्या शहरामध्ये येतो त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथं भारी वाटतं, कुणीतरी आमचा स्पर्श करतं आहे. एक ठिकाण असं आहे की जिथं आमची सावली पडू नये म्हणून आम्हाला बाजूला उभं केलं जातं आणि आज इथं लोक स्पर्श करतात. मग ती इनइक्वॅलिटी कशी आहे ना ती त्या प्रेशरमध्ये कुठंतरी बाजूला पडली आहे. बरोबर, कुणाला कुणाशी हे नाही की बाबा तो जो ती गती आहे बघा, आयुष्य जे आहे ज्याला म्हटलं होतं की ते गतिवान आहे ते कुणासाठी थांबणारं नाही आणि ते थांबत नाही. तिथं मुंबई थांबत नाही म्हटलं आता बघा, शहरं जी आहे. मग तो एक हे आहे डिवाइड तुम्हाला बघता तो. गांधीजी म्हटलं होतं खेड्याकडं चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही शहरांकडे चला, खेडी सोळा तुम्ही. खेड्यात काय, खेड्यामध्ये मग ते डिस्क्रिमिनेशन आहे. वेशीच्या आतलं आणि वेशीच्या बाहेरचं गाव आहे तिथं, ते डिस्क्रिमिनेशन तिथं आहे. सो या गोष्टी तिच्यामध्ये ज्या आहे तर त्या मॅटर करतात बघा. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोरांचं याच्याबद्दल काय मत होतं बघा. ओके, सो रवींद्रनाथ टागोर याच्याबद्दल काय म्हणतात ते पण आपल्याला बघायचं आहे.
ओके. सो रवींद्रनाथ टागोर. आता यांचं म्हणणं होतं की देर शुड बी बॅलन्स बिटवीन मॉडर्नायझेशन अँड ट्रॅडिशनल कल्चरचे आहे बघा. आता यांनी हे करून टाकलं होतं की बॅलन्स असला पाहिजे. देर शुड बी बॅलन्स बिटवीन मॉडर्नायझेशन अँड ट्रॅडिशन. आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत आणि आपली आधुनिकता याच्यामध्ये काय पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे आपण अशा एक्स्ट्रीम याच्यात कुठं नाही. जसं आपण म्हणतो ॲरिस्टॉटल गोल्डन मीन किंवा संत तुकारामांनी आपल्याला सांगितलं की भक्ती करा पण संसार पण करा, तो मधला मार्ग जो आहे. गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितला मध्यम मार्ग, एक्स्ट्रीम एंडला जाऊ नका. सो तुम्ही इतकंही एक्स्ट्रीम जाता कामा नये. आज बघा तुम्ही, आणि याचं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. आता गणपती बाप्पा येणार आहेत, हो भारताच्या ज्या कम्युनिटीज आहेत, US आहेत किंवा अजून दुसरीकडे आहेत, तिथं गणपती बाप्पा जो आहे तो तिकडे पण बसवला जातो, तिकडेही त्याचं जे आहे सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे काय आहे की आज ती लोकं तिकडं गेली IT किंवा इकडे जॉब करतायत, पण स्टील आपलं जे कल्चर आहे. सध्या सोशल मीडियावर पाटील कुलकर्णी फार्म्स म्हणून खूप त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत बघा. US त्यांनी एक फार्म उभा केला आहे, मराठी कल्चर, महाराष्ट्रीयन कल्चर ते तिथं शो करतायत. सो त्या केसेस ज्या आहेत सगळ्या की मॉडर्नायझेशन आणि दुसरं जे आहे की आपलं स्वतःचं कल्चर जे आहे ते पण बॅलन्स झालं पाहिजे, हा याच्यामध्ये मुद्दा आहे. ओके. सो ही एक बाब लक्षात ठेवा. देन स्वामी विवेकानंद जे आहे त्यांचं याच्यामध्ये काय म्हणणं होतं. स्वामी विवेकानंद ओके. स्वामी विवेकानंद जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की एकतर जे आहे की वेस्टर्न सायंटिफिक प्रोग्रेस तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या स्पिरिच्युअल व्हॅल्यूजवर फोकस करा. म्हणजे बघा वेस्टर्न सायंटिफिक प्रोग्रेस जी आहे, म्हणजे हे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे बघा, ओके, कुठली आहे, पाश्चिमात्य देशांची, प्लस आपल्या स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, त्या तुम्ही डील करा. ओके. तुम्ही सायन्स नाकारू शकत नाही. सो हे विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं. सो मूळ जे आहे की टेक्नॉलॉजी ऑन द बेसिस ऑफ इथिकल ग्राउंड. आता तुम्हाला एसे वगैरे विचारला जातो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, है ना, किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल. मग सोशल मीडिया चांगला पण आहे आणि सोशल मीडिया वाईट पण आहे. ओके. सोशल मीडिया इथं चांगला आहे, सोशल मीडिया वाईट पण आहे. त्याचे जे मुद्दे आहेत ते लक्षात घेणं गरजेचं ठरतं की ओव्हरऑल ज्या वेळेस तुम्ही बघता की हे जे ॲस्पेक्ट आहेत की हे इतकं साधं सरळ सोपं नाही आहे. टेक्नॉलॉजी तुम्ही घ्या पण ती स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, आपल्या मॉरल व्हॅल्यूज बरोबर तुम्ही नाही. टेक्नॉलॉजीचे चुकीचे वापर आपण आजच्या डेटमध्ये बघतोय. सायबर क्राईम, सायबर बुलिंग, है ना, डीप फेक, कितीतरी गोष्टी आहेत. मग तिथं ती मॉरल व्हॅल्यूज आहेत का, तिथं स्पिरिच्युअलिटी आहे का, तिथं नाही आहे. ओके. सो तो मुद्दा याच्यामध्ये मॅटर करतो बघा. सो हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न काय होता आपला, काय प्रश्न आहे, क्रिटिक ऑफ मॉडर्नायझेशन. गांधीजींनी क्रिटिक काय केलेलं आहे मॉडर्नायझेशन बद्दल, त्यांचं काय मत आहे, ह्या गोष्टी आपल्याला याच्यात विचारलेल्या आहेत. एक्झामिन गांधीज क्रिटिक ऑफ मॉडर्नायझेशन. मग आता याच्यामध्ये सिम्पली जे आहे की इंडस्ट्रियलायझेशन, त्यांचं जे मत होतं की इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होतं की पॉवर अँड वेल्थ इन हँड्स ऑफ फ्यू, आणि ते जे फ्यू असतात त्याच्यातून इनइक्वॅलिटी जन्माला येते, त्याच्यातून एक्सप्लॉयटेशन जन्माला येतं. ओके. सो डिस्प्लेसमेंट ऑफ रुरल कम्युनिटी आहे. म्हणजे शेवटी कुणाला सहन करायचं, हे गरिबांना सहन करायचं, तर ते नको. आणि त्याच्याकरता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सिम्पल लिव्हिंग जे आहे. ओके. ह्युमन व्हॅल्यू डिक्लाईन होतात, एन्व्हायरमेंटल जे आहे कन्सर्न्स त्याच्यामध्ये आहेत. सिम्पल लिव्हिंग, सस्टेनेबल लिव्हिंग, सिम्पल टेक्नॉलॉजी, स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर फोकस करा, है ना. PM आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी लाईफ फॉर एन्व्हायरमेंट नावाची कन्सेप्ट दिलेली आहे, ज्याच्यावर अख्खं चर्चा करतो आहे आजच्या डेटमध्ये. ओके. देन जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की टेक्नॉलॉजी कायसाठी गरजेचं आहे, लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे अपलिफ्ट करण्यासाठी, पॉवर्टी, इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे बघा, है ना. शेवटी टेक्नॉलॉजी बघा आजच्या डेटमध्ये एक काळ असा होता की लोकांचा प्रॉब्लेम जो होता बघा समाजामध्ये की वर्षानुवर्ष एकमेकाचं तोंड पण बघता यायचं नाही, पत्र पाठवायची मुभाने. आज बघा प्रत्येकाच्या हातात किमान मोबाईल आहे.
म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, कॉलिंग करू शकता, किंवा ते इतकं सोपं झालेलं आहे बघा. तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड तुम्ही स्वतः विचार करा की आपण आधीचं आपलं लिव्हिंग स्टँडर्ड कसं होतं, आताचं कसं आहे, हिच्यात काही बदल आहे का, गेल्या 10 वर्षापूर्वीचं तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड, आताचं लिव्हिंग स्टँडर्ड. सो टेक्नॉलॉजी लिव्हिंग स्टँडर्डवर इम्पॅक्ट टाकते. आणि भारत तेव्हाचा जो होता त्याची इकॉनॉमिक ग्रोथ ॲज वेल ॲज जे आहे की पॉवर्टी, तर त्याचा विचार याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. देन डॉक्टर B.R. आंबेडकर ही ॲडव्होकेटेड टेक्नॉलॉजी फॉर द सोशल रिफॉर्म्स, अपलिफ्टमेंट ऑफ मार्जिनलाइज सेक्शन. देन रवींद्रनाथ टागोर, बॅलन्स बिटवीन मॉडर्नायझेशन अँड ट्रॅडिशन, जे आहे परंपरा आणि आधुनिकतेचा तुम्ही जे आहे तर तो विचार केला पाहिजे. स्वामी विवेकानंद ही सेड दॅट सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी फ्रॉम वेस्ट, आणि आपल्या स्पिरिच्युअल व्हॅल्यू या दोघांबरोबर आपण गेलो पाहिजे. ओके, सो असं सगळं हे आहे. सो गांधीजींच्या बाबतीमध्ये दुसरी एक कन्सेप्ट त्यांनी विचारली, स्वराजची कन्सेप्ट. आता ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे स्वराजबद्दल जे आहे. सो तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये पण ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळतील. आपण हे ओव्हरऑल जे आहे, किंवा एक प्रश्न असा विचारलेला आहे बघा की आयडिओलॉजिकल कंपोनंट ऑफ गांधीजिझम जे आहे, जे तुम्हाला लास्ट लेक्चरला मी लिहायला लावले ते सगळेचे सगळे, ब्लेड लेबर अँड सिम्पल लिव्हिंग, अहिंसा वगैरे वगैरे वगैरे. ओके, ट्रूथ. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या विचारून झालेल्या आहेत. आपली जी पुढची व्यक्ती आहे बघा ती आहे श्री अरबिंदो. ओके, पण आता अरबिंदो आत्ता काही कंप्लीट होणार नाही, ते 2-3च गोष्टी होतील. मग आता आपण एक काम करूयात, आपण एक प्रश्न लिहू आता, आणि तो प्रश्न जो आहे तो स्वराजवाला प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. ओके, सो तुमच्याकडं 10 मिनटं आहेत बघा, आणि तुम्ही प्रश्न लिहिणार आहात. कमेंट M.K. गांधीज कन्सेप्ट ऑफ स्वराज. ओके, कमेंट. ओके, स्वराज. ओके, 150 वर्ड्स. पेज जमा करायचं आहे तुम्हाला. ओके, श्रण आहे सगळ्यांचे पेज जमा करून तिकडं काउंटरला देऊन टाकायची जबाबदारी तुझी. युअर टाईम स्टार्ट्स नाऊ. 10 मिनिट्स आहेत तुमच्याकडं. कन्सेप्ट ऑफ स्वराज. ओके.